मित्रांनो, आपण मागच्या 2 दिवसापासून अर्थात कालपासून पाहतोय आरोग्य व्यवस्थेचा चाललेला सावळा गोंधळ आणि त्यातूनच निर्माण झालेले अनेक प्रश्न, उपप्रश्न, आरोग्य व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनामध्ये असणारा राग आणि आरोग्य व्यवस्थेतले जे अधिकारी असतात हे अधिकारीसुद्धा कशा हुकुमशाही पद्धतीनं हॉस्पिटल्समध्ये वर्तन करतात याचा आपला सगळ्यांनाच प्रत्यय आलेलाच आहे. मीही त्याला अपवाद नाही. डीन म्हणजे हॉस्पिटलचा एक हुकुमशहा असतो आणि तो हुकुमशहा हॉस्पिटलमध्ये ज्या गोष्टी चालतात त्या सर्वच गोष्टींना जबाबदार असतो, कारण त्याचाच अर्थ डीन असतो. असाच काहीचा प्रकार काल नांदेडमध्ये घडला. म्हणून नांदेडच्या डीनला हिंगोलीचे खासदार माझ्या मते हेमंत पाटील यांनी टॉयलेट साफ करायला लावले आणि ते स्वतः तिथे पाणी पण मारत होते. तर या डीनला टॉयलेट साफ करायला लावणे मला तरी वाटत नाही की यामध्ये फारसं काही गैर आहे. त्याचं कारण असं आहे की टॉयलेट स्वच्छ ठेवणे किंवा हॉस्पिटलची एकंदरीतच स्वच्छता ठेवणे हे डीनचं पहिलं कर्तव्य आहे. ते वाकोडे जरी बोलत असले की मी डॉक्टर आहे आणि मी हे साफ करायचं का, टॉयलेट साफ करायचं का, तर हो, टॉयलेट तुम्ही साफ करायचं नाही तर तुमच्याकडे असणाऱ्या उपलब्ध स्टाफकडून त्या टॉयलेटची व्यवस्था करून घ्यायची असते. आणि जर ते करून घेण्यासाठी तुम्ही सक्षम नसाल, एखाद्या व्यक्तीकडून तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या ते काम करून घेण्यासाठी जर तुम्ही सक्षम नसाल तर ते काम तुम्हाला करण्याची वेळ येते. हा पार्ट आहे, हा पार्ट ऑफ सर्व्हिस आहे. तुम्ही असं म्हणताल की मी डॉक्टर आहे आणि मला टॉयलेट साफ करायला लावलं. तुम्ही डॉक्टर आहात तर डॉक्टर म्हणून सर्व्हिस प्रॅक्टिस करा ना. डीन म्हणून कशाला बसलात तिथं मांडोळासारखा वेटाळा घालून, है ना? डीन म्हणून कशाला बसलात मांडोळासारखा वेटाळा घालून तिथं? डीनचा अर्थ कळतो का तुम्हाला? डीन म्हणजे तुम्ही फक्त डॉक्टरच नाहीत तिथं, तर त्या हॉस्पिटलचा बाप आहात. बाप अर्थात मालक आहात तुम्ही. मालकाला जर आपण जिथे बसतो, उठतो, खातो, ज्या वास्तूवर आपण आपला उदरनिर्वाह करतो त्या वास्तूमध्ये जर घाण दिसली तर ती घाण आपण काढू शकत नाही का? उचलून काढू शकत नाही. चला ठीक आहे, तुम्ही काढत नाही, पण तिथं संबंधित जे लोक आहेत त्या लोकांकडून ते तुम्ही काढून घेऊ शकत नाही का? तर ते तुम्ही काढून घेऊ शकता. पण तुमच्यामध्ये असणारी जी मगरूरी आहे, जी घमेंड आहे शिक्षणाची आणि पदाची, जो माज आहे, हा माज तुम्हाला ना लोकांसोबत व्यवस्थित वर्तन करू देतो, ना हॉस्पिटलच्या उन्नतीसाठी काही करू देतो. नांदेडच्या डीनबद्दल तिथला जो व्यवस्थापक आहे, नांदेडच्याच नाही, प्रत्येक हॉस्पिटलचं, जिथल्याही गव्हर्मेंट हॉस्पिटलचा जो डीन आहे त्या डीनशी तुम्ही कधी संवाद साधून बघा. अहो, साधी नर्स तुम्हाला किंमत देत नाही कुत्र्या इतकी जनतेला, तो डीन काय तुम्हाला किंमत देणार? पण आज त्या डीनला एका खासदाराने टॉयलेट साफ करायला लावले म्हणून आपल्यातले काही अल्पबुद्धीधारक ॲट्रॉसिटीला बदनाम करायला निघालेले. खरं तर माझं अशा लोकांना नेहमीच सांगणं असतं की ॲट्रॉसिटी तुमच्या इतकी तरी बदनाम अजून झाली नाही, तिला तुम्ही अजून बदनाम करू नका. कुठेही उठायचं ॲट्रॉसिटी लावा, कुठेही उठायचं ॲट्रॉसिटी लावा. अरे तुमच्या बापाची जागीर आहे का ॲट्रॉसिटी म्हणजे? ॲट्रॉसिटी हा कायदा सामाजिक शोषणासाठी आहे. जिथं जिथं सामाजिक शोषण होतं जातीच्या आडून, तिथं ॲट्रॉसिटी वापरला पाहिजे. जर एखादा व्यक्ती त्याच्या कामामध्ये कामचुकारपणा करत असेल आणि त्याला जर कुठला वरचा अधिकारी म्हणत असेल की तू हे काम कर आणि तुम्ही तिथं ॲट्रॉसिटी लावा म्हणताय, म्हणजे ही तुमची कुठली नैतिकता आहे? ॲट्रॉसिटी कायदा अशाच काही प्रकरणांमुळे ऑलरेडी बदनाम झालेला आहे. त्याला पुन्हा बदनाम करून त्याचा सत्यानाश करू नका. ॲट्रॉसिटी हा कायदा सर्वसामान्यांसाठी एक कवचकुंडल म्हणून वापरला आहे.
ते कवच आहे आपल्यासाठी. आणि हे कवच जर अशा चुकीच्या पद्धतीनं वापरलं जात असेल तर तुमच्या तुमच्या मेंदूचा सुद्धा धिक्कार केला पाहिजे असं मला वाटतं. कुठे 1820 आता ह्याच्यामध्ये कुठलं सामाजिक शोषण आहे हो मला सांगा. तुम्ही ज्या वेळेस ॲट्रॉसिटी लावा असा त्या ठिकाणी आग्रह धरता. खरं तर मला असं वाटतं की डीनला जर इज्जत असती, त्याला जर स्वाभिमान असता, तर त्याने तात्काळ त्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजेत होता. डीननीच नाही तर मंत्र्यांनीसुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे. आरोग्य विभागाचा सेक्रेटरी त्यानेसुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे. ही नैतिकता आहे. तुम्ही अनैतिक लोकांना ॲट्रॉसिटीचं प्रोटेक्शन देऊ पाहताय की जे स्वतःच्या कामाप्रतीसुद्धा नैतिक नाहीत. मला सांगा तुम्ही, हा डीन जो आहे वाकोडे, ह्याने जॉईन झालं तेव्हापासून आजपर्यंत एका तरी महिन्याचा पगार घेतला नसेल असं झालं आहे का? ॲट्रॉसिटी जीवी जी लोक तयार झालेली आहेत, ह्या लोकांना मला विचारायचं आहे. आज एका प्रतिनिधीने त्या वाकोडेंना तिथे टॉयलेट साफ करायला लावलं म्हणून तुम्हाला आज वाकोडे आणि ॲट्रॉसिटी दोघंही आठवले. पण तुम्ही कधी त्या रुग्णालयामध्ये जाऊन त्या रुग्णालयामध्ये डुकरं फिरतात जिथं पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक जेवायला बसतात किंवा तिथं बाहेर येऊन थांबतात ना त्या हॉस्पिटलच्या एरियामध्ये, तिथं अक्षरशः डुकरांचा धुमाकूळ आहे. आणि इतकं घाणीचं साम्राज्य आहे ते. टॉयलेट असेल, बाथरूम असेल, इव्हन रूम्समध्ये सुद्धा इतकं घाणीचं साम्राज्य आहे की तिथं चांगला पेशंट म्हणजे नातेवाईकसुद्धा बिमार होऊन घरी येतात कधी कधी. त्यावेळेस तुम्हाला नाही आठवलं इथं हा डीन आपला आहे, हा अनुसूचित जातीचा आहे, याच्यावर काहीतरी आपण कारवाई करावी? म्हणजे जी जबाबदारी आहे, आपण काय करतोय की आपण जबाबदारीपासून जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, अनुसूचित जातीचे आहोत याच्या नावाखाली पळ काढतोय. म्हणजे काहीही झालं की ॲट्रॉसिटी करा, काहीही झालं की ॲट्रॉसिटी करा. म्हणजे असंच जर होत गेलं तर ॲट्रॉसिटी अगोदरच बदनाम झालेला आहे, हा पुन्हा बदनाम होईल. कुठल्याही कार्यालयामध्ये, मग ते प्रायव्हेट असो का खाजगी असो, त्या कार्यालयामध्ये काम करत असताना ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्याचं पालन न केल्यामुळं लोकप्रतिनिधी असेल किंवा आपल्या वरची लोकं असतील, ही लोकं बोलतातच. तर त्या प्रत्येक बोलण्याला किंवा प्रत्येक ॲक्शनला जर तुम्ही ॲट्रॉसिटीचा मुलामा देऊन त्याचं जांगून चालन करत असाल किंवा त्याला प्रोटेक्ट करत असाल, जो गुन्हेगार आहे असली त्याला प्रोटेक्ट करत असाल, तर गुन्हेगाराला प्रोटेक्ट करण्यासाठी ॲट्रॉसिटी नाही आहे. गुन्हेगारावर शिक्षा झालीच पाहिजे. ॲट्रॉसिटी हा जो काही विषय आहे, हा विषय सामाजिक शोषणाचा विषय आहे. तिथं कुठलं सामाजिक शोषण झालं? वाकोडेबद्दल कुठलं सामाजिक शोषण झालं की ज्याला तुम्ही ॲट्रॉसिटी लावा म्हणून सांगताय? अशा पद्धतीनं ॲट्रॉसिटीचा जो गैरवापर होतो आहे, यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जागृती होणं गरजेचं आहे. ॲट्रॉसिटीची मध्ये आता त्या ठिकाणी तो डीन, हां समजा असं जर झालं असतं की बाबा तो तिथला डीन आहे आणि त्या डीनला खासदारांनी हॉस्पिटलच्या बाहेर आणून त्याच्या कुठल्या वैयक्तिक ठिकाणी किंवा अजून कुठल्या सार्वजनिक ठिकाणी जर त्याला झाडू मारायला लावला असता किंवा शेण काढायला लावलं असतं किंवा तिथलं टॉयलेट साफ करायला लावलं असतं, तर तो आपण एक प्रकारे पकडला असता की बाबा हा सामाजिक अन्याय आहे याच्यावर किंवा ही ॲट्रॉसिटी होऊ शकते. पण जो व्यक्ती त्या हॉस्पिटलचा डीन आहे आणि त्या हॉस्पिटलचा डीन असतानासुद्धा त्या डीनला इतकी अक्कल नाही की हॉस्पिटलमध्ये स्वच्छता कशी ठेवावी, त्या स्वच्छतेसाठी हॉस्पिटलचा पैसा खर्च होतो, सरकारचा पैसा खर्च होतो, त्याच्यासाठी लोकांना पगार दिला जातो. आणि जर ती लोकं, तो डीन असताना त्याच्या अधीन काम करणारी लोकं जर ती स्वच्छता ठेवत नसतील तर तो निष्कामी आहे. आणि अशा निष्कामी लोकांना फुकट पगार घेणाऱ्या बसून आरक्षणामुळं जे मोठे झालेले आहेत त्यांनासुद्धा वाटतं की सगळंच आपल्या बापाचं आहे. असं नसतं. या देशातली 120 करोड जनता रात्री झोपीत असतानासुद्धा टॅक्स पे करते. रात्री झोपीत असतानासुद्धा टॅक्स पे करते. तुमच्या घरातला लाईट बिल चालू असतो, पंखा चालू असतो, लाईट चालू असतो, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो.
कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस, टॅक्स पेअर सोडून द्या, सर्वसामान्य माणूस, खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये राहणारा माणूससुद्धा 24 तास टॅक्स पे करतो. आणि ह्या टॅक्सवर जगणारे हे बांडगुळ असे लोक स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी जर ॲट्रॉसिटीचा वापर करत असतील तर ते चुकीचं आहे. ॲट्रॉसिटी हा तुमच्या कामचुकारगिरीमुळं झालेल्या प्रश्नांना प्रोटेक्ट करण्यासाठी नाही. ॲट्रॉसिटी हा सोशल अन्यायांना प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटीला कोणीही कुठेही कशाही प्रकारे नेऊन दाबायचं, कुठेही ॲट्रॉसिटी लावायची हा आजकाल काही लोकांचा धंदा जरी झाला असेल तरी चळवळीमध्ये कायद्याप्रती नैतिकता आणि प्रामाणिकता असणं फार गरजेचं आहे. उठसूट कुठेही ॲट्रॉसिटी लावायचा आणि जे लोक खरेच दोषी आहेत त्यांना आपण प्रोटेक्ट करायचं हा प्रकार तुम्ही थांबवा. ॲट्रॉसिटी हा कायदा तुम्ही एखाद्या ठिकाणची घेतलेली जबाबदारी पार पाडू नका याच्यासाठी नाही. त्यामुळं नांदेड प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी न लावता खरं तर त्या डीननी आत्तापर्यंत राजीनामा द्यायला पाहिजेत होता. डीननी, आरोग्यमंत्र्यांनी, आरोग्याच्या सेक्रेटरीनी सगळ्यांनी राजीनामा द्यायला पाहिजेत होता. पण आत्तापर्यंत कोणीही राजीनामा दिला नाही. त्यामुळं माझं ॲट्रॉसिटी समर्थकांना एवढंच सांगणं आहे की ॲट्रॉसिटी अगोदरच चुकीच्या प्रकरणांमध्ये वापरल्यामुळे बदनाम झालेली आहे. तिला पुन्हा बदनाम करू नका. ॲट्रॉसिटी सर्वसामान्य लोकांसाठी एक कवच कुंडल आहे, प्रोटेक्शन आहे, ढाल आहे. ती ढाल तुम्ही अशा चुकीच्या प्रकरणांमध्ये वापरून मोडून टाकू नका. तिचा लिलाव करू नका. तिला जिवंत राहू द्या, तिला जिवंत राहू द्या.